श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलवर. मित्रांनो, आजपासून आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी असा अधिक मास महात्म्य कथा. या पुरुषोत्तम मासात केलेले जप, दान, पूजा आणि नामस्मरण यांना विशेष महत्त्व आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मास महात्म्य कथासार. अध्याय पहिला, ओळख अधिक मासाची. तर मन शांत करून भक्तिभावाने कथा श्रवण करूया. जय श्री कृष्ण. श्री गणेशाय नमः. नवमी शारण्य म्हणजे महान पुण्यपावन, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यामधले ते एक तपोवन, लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी भरलेले, फळलेले, फुललेले तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नानाविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञ, याग आणि तपोचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडचणी यांच्यावर विचारविनिमय होई. धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चेमागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख, शांती, वैभव आणि समाधान, आनंद प्राप्त व्हावा, नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे अन आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे. यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म व व्रताचरण करावे, ह्या अशा अनेक विषयांवर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा, विचारविनिमय चालू असत. एक दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्ररश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सूताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्ष अन आर्त साधकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे, याच्यावर भगवंतांची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा, उपासना किंवा साधना असेल तर ते आपण कृपा करून आम्हाला सांगावे. ऋषीवर्गाचा तो लोकहित, लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्तसाधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, साधना, दानधर्म करणे सांगितले आहे, तोच त्या दोघांमधला सुख संवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मी नारायणाच्या सुख संवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मी नारायणाचा संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला. महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रपूर्ण केला का?
नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीवर ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे, जीवांचे, जगतांचे पालन करते. प्रत्येक जीवच कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावेत हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतिवात्सल्य भावनेमधून लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव, समाधान प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावे? कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या साहाय्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो. पण जीव हा भोगलालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वरप्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो. परपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो. मी, माझं आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्य संचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्ट करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये, सन्मार्गावरून वाईट मार्गाला माणूस जाऊ नये, पापाचरण आणि अधमार्जन होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत. काही व्रत, वैकल्य, उपास आणि उपासना, दानधर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्यनैमित्तिकता, व्रत, वैकल्य, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात वर 3 वर्षांनी येणारा मल मासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मल मासातील किंवा अधिक मासातील महिन्यातला व्रत पूजनाचे फल हे अधिकस्य अधिक फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास, नानादानिक कर्म करायला हवेत. म्हणजे त्या मलम मासातील आचारधर्माचे पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचाही अधिकारी होईल. भगवंताचे ते अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय? तो कसा, का आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचे पालन करायचं? त्याचं फलित काय? हा सर्व भाग मला नीट समजावून सांगाल का? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचा मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ऐक. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौर वर्ष, तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चंद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनांमध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे. यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्र भागत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो. त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेला त्या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे
गढूळ मलिन असतं. या त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादीची धर्मकृत्ये केली जातात. त्याचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेले तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांचे स्नान, केलेले विविध दान, जप आणि पूजन यांचे फल अधिक. कारण ह्या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच मी स्वीकारला केलेला आहे. त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नावही बहाल केले आहे. तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचा वरदानही दिले आहे. त्यामुळेच या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे. स्वामी, या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं, त्याचा कोणी स्वीकार केला, त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं, हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू, आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा. लक्ष्मी म्हणाली, देवी, या मलमासात लग्न कार्याधिक मंगल कार्य केली जात नाहीत. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज आणि निषिद्ध मानलं. त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी, कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्णास सांगितलेली आहे. तेव्हा त्या दयावंत भगवंत पुरुषोत्तम त्या मलमासाला स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजेच पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा, देवधर्म, स्नान, दान, जप, तप, तीर्थोटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिक फलम या न्यायानं जास्तीत जास्त चांगले फल, सुख, सौख्य, समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल असं मंगल आशीर्वाद दिला. या महिन्याला दानाला फार महत्त्व आहे. मग ते दान हे अन्न, वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान, दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमाताला अर्थात जावयाला दिलेले अपूपदान असेल. दान हे कोणतंही आणि कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्प्राप्ती असणे आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेले दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं. अशा दानधर्मात भगवंत संतुष्ट होतो, हे तर तू जाणतोसच. या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकारी आणि पुण्यवान असे साधू संत, सत्पुरुष, गुरु, ब्राह्मण, पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचे पूजन करावं. त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते. सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठाचे पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे. अध्याय पहिला समाप्त. श्रीकृष्ण परमास्तु. श्री स्वामी समर्थ. जर असंच पुढील अध्याय ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.